नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा आता 2025च्या नोव्हेंबरमध्ये जी पोलीस भरतीची 15,000 जागांची ऍड आलेली आहे, त्याची एक्झाम आपली 2026 मध्ये होईल. तर त्याच्या सरावासाठी आपण 2024 मध्ये जी पोलीस भरती झाली होती, त्याच्यामध्ये जेवढे काही पेपर झालेत आपण त्याची सिरीज चालू केलेली आहे. तर बघा त्याच्यामधला आज आपण मुंबई विभागातला जो रत्नागिरी जिल्ह्याचा पेपर झाला आहे, कधी 31 जुलै 2024 मध्ये. तर त्याच्यामधले अंकगणित आणि बुद्धिमत्ते जे काय 35 प्रश्न आहेत तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर बघा त्याच्यावरती पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 499 रुपये, कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. सेम याचप्रमाणे एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचची फी आपली 999 रुपये आहे. कंबाईन गट ब व गट क साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे, त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि तलाठी भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे, त्याची फी आपली 999 रुपये आहे. सॉरी 499 रुपये आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. रमेशची दर महिन्याची बचत 700 रुपये आहे व वर्षासाठी त्याला 14% व्याज मिळते, तर दरमहा किती व्याज मिळते? आता एक लक्षात घ्या, महिन्याची बचत किती आहे बघा तुमची 700 रुपये, बरोबर आहे का? तुम्ही काय करताल इथं, चला वर्षाची बचत काढताल 12,84 रुपये, म्हणजे 12,84 म्हणजे 8,400 रुपये, त्याचा 14% काढताल आणि परत प्रत्येक महिन्याला किती व्याज मिळतं ते काढत बसताल. एवढं न काढत बसता मला एक लक्षात घ्या, पूर्ण बघा प्रत्येक महिन्याला किती 700 रुपये राहतात की नाही, ह्या 700चा 14% काढला तरी चालतो. आता बघा कसं लक्षात घ्या. आता मी काय केलं बाबा, चला एका महिन्याला 700 रुपये मला बचत आहे. 12 महिन्यांची बचत किती झाली बघा, तर 12,84 म्हणजे 8,400 रुपये. ठीक आहे बघा, 8,400 रुपये. आणि 8,400 वरती मला 14% वार्षिक व्याजदर मिळते. येते लक्षामध्ये बघा. म्हणजे 8,400चा जर मी 14% काढला, तर तो 14% किती निघतोय बघा लक्षात घ्या. बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, किती निघते बघा, 84 गुणिले 14 करा. 84 गुणिले 14, बघा 14 चौक 56. इथं आलं परत 14 पंचे 70, 14 7 84, 14 7 98, 14 8 12 दर्श 112 आणि 5 झाले 117, म्हणजे 1176 आलं. ठीक आहे बघा. आता बघा 1176 जे तुम्हाला व्याज मिळते ते वार्षिक मिळते, म्हणजे एका वर्षाचं 12 महिन्यांचं. मग एका महिन्याला किती मिळेल बघा, तर 1176 भागिले 12 करा, किती निघते बघा इकडं. बघा 12 1 12, 12 9 28, 12 7 84, 12 8 96, 12 9 बघा, 12 9 किती झाले 8 म्हणजे 108 झाले. 117 मधले 108 गेले, काय राहिले किती 9, 9 वर 6 96, 12 8 96 म्हणजे 98 रुपये. किती येते बघा 98 रुपये. बरं आता एवढं न करत बसण्यापेक्षा आपण डायरेक्ट काय करायचं बघा, मला सांगा. 700 रुपये किती आहे महिन्याला तुमची बचत आहे, बरोबर आहे का? 700चा 14% काढला तर चालतो बघा, लक्षात घ्या. म्हणजे इथं आपण डायरेक्ट 700चा 14% जरी काढला तरी आपलं उत्तर निघून जाते. किती निघते बघा इकडं. बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, पहा 14 7 98 रुपये. म्हणजे एका महिन्याला किती तुम्हाला व्याज मिळते, तर 98 रुपये मिळते. बरं आता पर्याय मग त्यांनी दिलेले का, तर नाही. त्यामुळे हा प्रश्न काय झाला तुमचा, कॅन्सल झाला. पण याचं उत्तर किती यायला पाहिजे, 98 रुपये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता लक्षात घ्या, सिरीज चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. पहा 3 + 2 5, 5 + 2 7, 7 + 2 9, 9 + 2 किती येते बघा इकडे 11 यायला पाहिजे. 11 म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, खालीलपैकी विसंगत संख्या ओळखा. आता याच्यातली विसंगत संख्या कुठे निघेल बघा, लक्षात घ्या. आता इथे काय दिले बघा, 21 बघा 121 आहे, बरोबर आहे का? परत 142 163, म्हणजे थोडक्यात काय 21 चा पाडा म्हटलाय बघा. बघा 21 1 21, 21 2 42, 21 3 63, 21 चौक 84, म्हणजे 84 यायला पाहिजे होतं. आणि 21 5 5 म्हणजे हे बघा 105 आणि 100 205 येते, बरोबर आहे का? म्हणजे बघा इथं बरोबर 84 यायला पाहिजे होतं, 184. इथं आले किती 182, म्हणून आपलं विसंगत संख्या कुठली, तर ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा रँकिंग चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, सचिन रांगेत उजवीकडून 13वा आहे. बघा सचिनचा रांगेत उजवीकडनं कितवा क्रमांक आहे, तर 13वा. तर बघा इथं सचिन दाखवला आपण. ठीक आहे बघा, हा झाला सचिन. आता एक लक्षात घ्या, सचिनचा डायरेक्ट 13वा नंबर इथे लिहायचा नाही. बघा सचिन उजवीकडनं 13वा म्हणजे याचा अर्थ काय, सचिनच्या उजव्या बाजूला 12 जण आहेत, ते 12 जण दाखवा. हे 12 जण आणि सचिन एक 13वा. ठीक आहे बघा. चला परत पुढे काय दिले, व सचिनच्या डावीकडे 19वा मुकेश आहे. सचिनच्या डावीकडे 19वा कोण आहे, मुकेश आहे. बघा सचिनच्या डाव्या साईड म्हणजे या साईडला आले, या साईडला कोण आला, तर मुकेश आला.
ठीक आहे बघा. आणि मुकेशचा क्रमांक कितवा 19 आहे. म्हणजे मग मुकेशच्या आणि सचिनच्या मध्ये किती जण असतील बघा, 18 जण असतील. बघा सचिनच्या बरोबर डाव्या साईडला 18 आणि 19, 19 कोणाला, मुकेश आला. बघा आता अशी मांडणी केल्यामुळे काय होतं बघा, +1 -1 होत नाही. म्हणजे एक जरी तुमचा ऍड झाला किंवा मायनस झाला, तुमचं उत्तर चुकतं. अरे पर्याय बघा कसे दिले असतात बघा तुमचे, 63, 64 म्हणजे एकदम जवळचे पर्याय दिले असतात. त्यामुळे एक जरी अधिक झाला किंवा एक जरी वजा झाला तर आपलं उत्तर चुकतं. त्यामुळे स्टेप बाय स्टेप व्यवस्थित मांडणी करायची. बघा आता काय दिले बघा, जर मुकेश हा मध्यावर, तर रांगेत एकूण किती मुले आहेत बघा. मुकेश कितवा क्रमांकावर आहे, तर मग एकदम मधोमध्ये. याचा अर्थ मग मुकेशच्या उजव्या साईडला किती असतील तेवढे डाव्या साईडला असतील. उजव्या साईडला किती आहेत बघा, त्याच्या 18, 18 आणि 12 झाले 30, 30 आणि 31. मग ह्या साईडला जर 31 असतील तर ह्या साईडला पण 31 असतील. आणि स्वतः एक मुकेश, किती झाले बघा, 31 आणि 31 62, 62 आणि 63. पण टोटल बघा एका रांगेत किती मुलं, तर 63 आहेत. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 6:5 असेल व बहिणीचे वय 40 असेल तर भावाचे वय किती. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, इथं भाऊ दाखवा. भाऊ आणि बहीण यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे बघा, 6:5. म्हणजे थोडक्यात काय, 6x आणि 5x आहे गुणोत्तरामध्ये. आणि बहिणीचं वय किती दिले बघा, 40 दिले बघा. गुणोत्तरामध्ये किती आहे, 5x आहे, पण संख्येमध्ये किती आहे तर बाबा 40. मग इथे x ची व्हॅल्यू कळून जाते. x म्हणजे किती येते बघा इकडे, x इज इक्वल टू 40 भागिले 5 बरोबर किती येते बघा, 5 एके 5, 5 8 40. म्हणजे थोडक्यात काय, 8 येते x ची व्हॅल्यू. तर मग भावाचे वय किती, भावाचं वय किती आहे बघा, 6x आहे. 6x म्हणजेच काय बघा, तर इथे किती आला बघा, 6 गुणिले 8, 6 8 48 वय येते. 48 म्हणजे ऑप्शन नंबर 4 निघतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, जर 28 जुलै 2024 रोजी रविवार असेल तर सन 2025 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी येईल. बघा आता लक्षात घ्या, 28 जुलैला काय दिले त्यांनी आपल्याला इकडे, 28 जुलै 2024 ला रोजी रविवार दिला त्यांनी. ठीक आहे बघा, 28 जुलै 2024 ला रविवार दिलेला आहे. ठीक आहे. विचारले काय, तर सन 2025 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कधी असेल. बघा आता आंबेडकर जयंती कधी असेल तर 14 एप्रिलला असते, बरोबर आहे का. मग बघा मग आता तर 14 एप्रिल 2025 चा वार विचारलाय त्यांनी. ठीक आहे बघा, कारण 2025 मधले आंबेडकर जयंती म्हटले, बरोबर आहे का. बघा मग 14 एप्रिल 2025 ला कुठला वार असेल. आता एक लक्षात घ्या, जुलै पासून पुढे एप्रिल मध्ये जाताना 1 वर्ष कंप्लीट होते का, नाही होते, बरोबर आहे का. म्हणजे थोडक्यात काय, काही महिने फक्त आपल्याला पुढे जायचे, 1 वर्षापेक्षा कमी कालावधी, बरोबर आहे का. मग इथं काय करायचं बघा, लक्षात घ्या. तर आता बघा स्टेप बाय, आता थोडक्यात कसं आहे बघा, जुलैपासून आपण दिवस मोजत जाणार आहे, बरोबर आहे का. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि परत एप्रिल, 14 एप्रिल, बरोबर आहे का. मग आता काय करायचं बघा, लक्षात घ्या. आता इथं जुलै मधले शिल्लक दिवस मोजा, बरोबर आहे का. बघा जुलै मधील शिल्लक दिवस, जुलै मधील शिल्लक दिवस मग किती असतील बघा. आता जुलै हा किती असतो, 31 दिवसाचा असतो, बरोबर आहे का. त्यातले 3 दिवस ऍड करून टाकायचं. बरं हे 3 दिवस दिले, याचा अर्थ काय, तर आपण आता जुलैच्या शेवटच्या तारखेपर्यंत पोहोचलो आपण. ठीक आहे, आपल्याला जायचंय कुठं, 14 एप्रिलला. आता बघा जुलै पासून एप्रिल पर्यंत जाताना मधले जे महिने आहेत कुठले बघा, जुलैच्या पुढे ऑगस्ट, बघा ऑगस्ट ते बघा ऑगस्ट आणि एप्रिलच्या पाठीमागचा महिना कुठला आहे बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मार्च. ऑगस्ट ते मार्च हे पूर्ण महिने आहेत, बरोबर आहे का. मग ऑगस्ट ते मार्च मधले फक्त काय करायचं, ऑड दिवस घ्यायचे, बघा लक्षात घ्या. बघा ऑगस्ट ते मार्च ऑड दिवस. ऑड दिवस म्हणजेच काय बघा, तर 4 आठवडे पूर्ण झाल्यानंतर जे काही शिल्लक दिवस राहतात ते आपण फक्त काउंट करतो. पूर्ण म्हणजे जानेवारी 31चा, फेब्रुवारी 28चा, मार्च परत 28 किंवा 29चा, परत मार्च 31चा, हे दिवस न काउंट करता फक्त काय करतो आपण, 28 दिवसाच्या पुढचे जेवढे दिवस आहेत ना तेवढेच फक्त काउंट करतो. मग थोडक्यात कसं बघा आता इकडं, बघा 30 32 32, 3 32 32 3. इथं फक्त आता जर फेब्रुवारी महिना जर लीप वर्ष असेल तर 0च्या ऐवजी 1 असतं. ठीक आहे बघा. बरं आता हे काय लिहिलेत बघा मी, तर जानेवारी ते डिसेंबर मधले ऑड दिवस लिहिलेत, प्रत्येक महिन्यामधून निघणारे ऑड दिवस. म्हणजे थोडक्यात काय, आता जानेवारी समजा 31चा आहे तर 31 दिवस न लिहिता आपण फक्त 3 लिहितो तिथं. 3 का लिहितो, कारण 28च्या पुढे 29, 30 आणि 31 3 दिवस शिल्लक राहतात.
28 का दिवस मोजत नाही, पण 28 दिवसापर्यंत 4 आठवडे पूर्ण होतात. ठीक आहे बघा. चला आता मग मला सांगा ऑगस्ट पासून बघा. जून, जुलै, ऑगस्ट. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. परत बघा जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च एवढे दिवस आपल्याला काउंट करायचे. ठीक आहे. बरं आता मला सांगा 2025 मधला आपण फेब्रुवारी महिना काउंट करतो. 2025 लीप इयर आहे का? नाही. त्याच्यामुळे इथं 0च पकडायचं. जर लीप इयर असता तर म्हणजे ते 1 पकडला असतं. कारण फेब्रुवारी महिना मग 29 झाला असतं. ठीक आहे. बघा मग काय निघेल बघा. 5 आणि 5 10 आणि 3 13. बघा 13 आणि 3 16, 16 आणि 3 किती झाले 18 झाले. बरोबर आहे का बघा? इथं आले 18. बघा नीट लक्ष देऊन माझं बघा. 5 आणि 5 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, 16 थांबा 1 मिनिट. 3 आणि 2 5 आणि 5 10 आणि 3 13, 13 आणि 3 16, 16 आणि 3 19 येते. 16 आणि 3 किती येते? 19 येते. चला. ह्याचा बघा हे 19 दिवस आपण ऍड केले याचा अर्थ काय आपण पोहोचलो कुठपर्यंत? तर मार्चच्या शेवटच्या दिवसापर्यंत पोहोचलो आपण. आता आपल्याला काय करायचे? एप्रिल. एप्रिल मधले किती दिवस आहेत? तर 14 दिवस आहेत. बघा एप्रिल मधील तारीख. एप्रिल मधील तारीख. आता एप्रिल मधली तारीख किती आहे? तर बाबा 14 आहे. ठीक आहे बघा. तर आता मग ह्या सगळ्यांची बेरीज करा आणि 7 ने भाग घालवा. बघा आता इथे बघा इथं 14 ला भाग जातोय ना 7 ने, तर ह्याचा डायरेक्ट कॅन्सल केलं तर चालतंय. बघा फक्त 8 दिवस काढा बघा. 19 जर आपण 7 ने भागलं, 7 दुनी 14 आणि 5 19. आता फक्त मग 5 आणि 3 8 घ्या. मला सांगा आता 8 दिवस निघाले ऑड. 8 ला जर आपण 7 ने भागलं तर परत काय निघते बघा. परत 7 1 7 आणि 1 दिवस ऑड निघतोय. म्हणजे फक्त काय करायचं बघा, रविवारच्या पुढे फक्त 1 दिवस मोजायचा. कुठला येते बघा? तर सोमवार. येते लक्षामध्ये? म्हणजे इथं आपला वार कुठला निघेल बघा? ऑप्शन नंबर पहिला, सोमवार. ठीक आहे. चला पुढचा दिवस पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा जॉमेट्रीवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? एका आयताची परिमिती 256 सेंटीमीटर असून त्याची लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर 3 असे एक असल्यास त्याची लांबी किती? आता बघा लक्षात घ्या, परिमिती म्हणजे काय असते? आता इथं समजा मी आयत काढ. बघा एक दोरी घेतली मी आणि ती दोरी काय केली मी आयताच्या चारही बाजूनी मांडली आणि ती जर परत सरळ केली तर त्याची जी काय लांबी असते ना त्याला आपण परिमिती म्हणतो. ठीक आहे बघा. आणि सर्कल मध्ये त्याला आपण परिघ म्हणतो. बघा आता लक्षात घ्या. बरं आता इथं लांबी तुम्हाला दिली. ती बघा पूर्ण परिमितीची लांबी दिली तुम्हाला 256 सेंटीमीटर. पण आयताची लांबी आणि रुंदी तुम्हाला कशी दिली बघा त्यांनी गुणोत्तरामध्ये. म्हणजे समजा ही जर बाजू 3x असेल लांबी तर तुमची रुंदी किती आहे? 1x आहे. आणि आयत समोरच्या बाजू सारख्या असतात. इथं पण 3x येईल आणि इथं पण 1x येईल. बघा मग आता इथं गुणोत्तराची बेरीज किती निघते बघा? 3 आणि 3 6 बघा इथं x अधिक x अधिक 3x अधिक 3x म्हणजेच किती झाले बघा इकडे 3 आणि 3 6 7 आणि 8 8x म्हणजेच किती दिले बघा त्यांनी आपल्याला इकडे 256. 8x मध्ये 256. मग थोडक्यात आता बघा इथे x ची व्हॅल्यू काढली तर रुंदी कळेल. 3x काढलं तर काय कळेल इकडे डायरेक्ट तुम्हाला इकडे लांबी कळून जाईल. चला आपण डायरेक्ट चला x घेऊ आपण डायरेक्ट. आपण काय करू इकडे डायरेक्ट आधी x ची व्हॅल्यू काढू. 256 भागिले x करा. 256 भागिले x काय निघते बघा सॉरी 256 भागिले 8. 8 1 8 8 त्रिक 24 आणि 1 25 8 2 16. x ची व्हॅल्यू झाली 32. लांबी किती आपली तर 3x आहे. म्हणजे थोडक्यात काय 3 गुणिले 32. 3 गुणिले 32 काय निघेल बघा मग इकडं 3 2 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 96. ठीक आहे बघा 96 सेंटीमीटर निघून जाईल आपले ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 1 ते 100च्या दरम्यान एकूण किती मूळ संख्या आहेत? तर बघा 1 ते 100 दरम्यान हे लक्षात ठेवायचं की 25 मूळ संख्या असतात. 1 ते 15 मध्ये 1 ते 50 मध्ये 15 आणि 51 ते 100 मध्ये 10 म्हणजे असे एकूण 25 मूळ संख्या असतात. हे फिक्स असते. ऑप्शन नंबर 2 लिहून टाकायचं. ठीक आहे. बघा 1 ते 15 बघा 1 ते 50 मध्ये 15 असतात आणि 51 ते 100 पर्यंत 10 असतात. असे एकूण 25 निघतात. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एका संख्येच्या 1 अष्टमांश संख्येमध्ये 5 मिळवले असता उत्तर 11 येते तर ती संख्या किती? बघा आता एक संख्या पकडली आपण x आणि त्याच्या 1 अष्टमांश म्हणजे x/8 x/8 मध्ये काय म्हटले बघा संख्येमध्ये आपण 5 मिळवली असता उत्तर किती येते बघा तर 11 येते. तर ती संख्या कुठली? तर मग थोडक्यात x ची व्हॅल्यू किती? बघा आता इथे काय केलं आपण छेद समान करून घ्या बघा x अधिक बघा 8 गुणिले 5 8 पंचे 40
छेद किती येते 8 येते बरोबर 11. ठीक आहे बघा. चला आता 8 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका म्हणजे काय होईल बघा x अधिक 40 बरोबर 8 बरोबरच्या पुढे गेले की मल्टिप्लाय होते. म्हणजे काय येईल इकडं 8 गुणिले 11 किती येते बघा 11 गुणिले 8 म्हणजे थोडक्यात 88 होऊन जाईल. आता हे 40 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा x जाग्याला ठेवा इज इक्वल टू हे झालं 11 8 88 आणि 40 बरोबरच्या पलीकडे गेले की मायनस होऊन जाईल -40. मग x ची व्हॅल्यू किती असेल बघा 88 वजा 40 तर किती येते 48 येते. ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरळ व्याज चक्रवाढीचा प्रश्न आहे बघा. दर साल दर शेकडा 11% दराने 2000 रुपयांची 3 वर्षांची रास किती? रास म्हणजेच काय असते तर मुद्दल प्लस व्याज. आणि बघा इथं ज्यावेळेस तुम्हाला कंपाऊंड म्हणजे चक्रवाढ व्याजाचा जर उल्लेख केला नसेल तर मग सरळ व्याजावरचा प्रश्न आहे लक्षात घ्या. ठीक आहे बघा. दर साल दर शेकडा 11% दराने. ठीक आहे बघा. मग आता मला आपल्याला काय करावं लागेल आधी सरळ व्याज काढावं लागेल. सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो बघा. पहा सरळ व्याज. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर छेद 100. ठीक आहे बघा. आता सरळ व्याज आपल्याला माहित नाही आपण x पकडलं इज इक्वल टू मुद्दल किती आहे बघा आपली तर 2000 रुपये गुणिले मुदत किती आहे बघा आपली तर 3 वर्षांची आहे आणि व्याजाचा दर किती आहे तर 11% म्हणून 11/100. आता इथं काय निघेल बघा चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा 11 त्रिक 33 33 दुने किती आले बघा इकडं 66 बरोबर आहे का 33 दुने 66 आणि वर 1 शून्य म्हणजे 660 रुपये सरळ व्याज मिळालं. आता लक्षात घ्या हे झालं सरळ व्याज. आपल्याला काय विचारलं रास रास म्हणजेच काय असते बघा तर मुद्दल मुद्दल प्लस व्याज मुद्दल प्लस व्याज त्याला आपण काय म्हणतो रास म्हणतो. मुद्दल किती आपली इकडे 2000 रुपये आणि व्याज किती आपलं तर 660 रुपये. टोटल रास किती होईल बघा तर 2660 रुपये. म्हणजे आपलं ऑप्शन येते 4 2660 रुपये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा रेल्वे चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा ताशी 96 किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे एका खांबास 18 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती बघा ज्यावेळेस आता हा प्रॉपर ट्रेन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. बघा ट्रेन चॅप्टर मध्ये वेगळं काय असतं टाइम डिस्टन्स स्पीड पेक्षा तर त्या ट्रेनची लांबी असते. बघा ज्यावेळेस ट्रेन एखाद्या झाडाला एखाद्या खांबाला किंवा एखाद्या माणसाला पार करते त्यावेळेस ती स्वतःच्या लांबी इतकं अंतर पार करत असते. ठीक आहे बघा. म्हणजे इथं काय निघतं बघा बरं आता बुक मध्ये जे तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे 5/18 किंवा 18/5 करून ते मांडणी करायचं ते न करता डायरेक्ट सोपी मेथड काय बघा लक्षात घ्या. इथं फक्त करायचं लांबी लांबी गुणिले 3600 बरोबर वेग गुणिले वेळ. आता बघा लक्षात घ्या लांबी बघा इथं लांबी दिलेली असते ना ते आपल्याला त्यांनी मीटर मध्ये दिलेली असते. ठीक आहे बघा की बघा किंवा वेळ जो दिलेला असतो तो सेकंद मध्ये. इथं काय करायचं लांबी मीटर मध्ये घ्यायची वेग पण मीटर मध्ये घ्यायचा आणि वेळ असतो ना तो सेकंद मध्ये घ्यायचा. ठीक आहे बघा. आणि बघा इथं जे तुम्हाला 3600 दिले 3600 म्हणजे काय असतं तर एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. ठीक आहे बघा. चला लांबी आपण काय पकडली इथं मीटर मध्ये हे मीटर मध्ये करा. वेग पण मीटर मध्ये घ्यायचा. वेग मीटर मध्ये घ्यायचं म्हणजे कसं एका मीटर मध्ये किती गाडी जाते ते नाही बघायचं. वेग मीटर मध्ये घ्यायचं म्हणजे एका तासामध्ये गाडीने किती मीटर अंतर पार केलं आणि वेळ किती असतो बघा इकडे हा झाला सेकंद मध्ये. आता लक्षात घ्या लांबी आपल्याला माहित नाही रेल्वेची आपण एक्स पकडली x गुणिले 3600 बरोबर वेग किती आहे गाडीचा तर 96 किलोमीटर आहे. आता लक्षात घ्या 1 किलोमीटर म्हणजेच किती असतं बघा तर 1000 मीटर असते. म्हणजे किलोमीटरच्या मीटर मध्ये करताना आपण काय केलं तर 3 शून्य वाढवले. मग आता इथं 96 किलोमीटरच्या मीटर मध्ये करताना फक्त 3 शून्य वाढवायचे. 96 वरती फक्त 3 शून्य वाढवा 1 2 3 आणि किती वेळ लागेल तर त्यांनी दिले आपल्याला किती 18 सेकंद वेळ लागेल. ठीक आहे बघा. झालं मग आता फक्त काय करा बघा हे फक्त बघा ह्याच्यामध्ये काय असतं आपण फक्त शून्य वाढवलेत म्हणून आपल्याला आकडा मोठा दिसतो. पण फक्त काय आपण शून्य वाढवलेले ना. बघा काय दिसतं याच्यामध्ये बघा x जाग्याला ठेवा आणि 3600 जे आहे ना ते बरोबरच्या पलीकडे टाका काय होईल बघा 96,000 इंटू 18 बघा छेद हे 3600 बरोबरच्या पुढे गेले काय होईल बघा छेदाला जाईल आणि आता भाग घालवा काय निघेल बघा इकडं ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा काय येतं इकडं 18 1 18 18 2 36. ठीक आहे. परत बे एक बे बघा बे चोक 8 आणि 1 9 परत बे 8 16 म्हणजे किती आलं बघा इकडे 480 म्हणजे रेल्वे लांबी किती आहे तर बाबा 480 मीटर आहे. 480 मीटर म्हणजे ऑप्शन नंबर पहिला येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 12 किलो आंब्यांची किंमत 1320 असेल तर 7 किलो आंब्याची किंमत किती? ठीक आहे बघा. काय केले तुम्हाला इकडे 12 किलो ग्रॅम आंब्याची किंमत किती आहे? तर बाबा 1320 रुपये आहे. तर मग 7 किलोग्रॅमची किंमत किती? तर x असेल. काय ना तिरकस गुणाकार करायचा. काय निघेल बघा, x गुणिले 12, x गुणिले 12 बरोबर 1320 गुणिले 7. आता हे 12 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा, 1320 गुणिले 7 छेद 12. काय निघेल बघा आता इथं, बघा 12 1 12, बघा 12 1 12 आणि 1 13, परत 12 1 12. अकरी साती किती येते बघा 77. 77 म्हणजे काय ते वरती एक शून्य म्हणजे 770 येते. ऑप्शन किती येते बघा, ऑप्शन नंबर पहिला 770 रुपये 7 किलोची किंमत येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, जर शालनचे वय राधाच्या 8/7 पट असेल तर सध्या दोघींच्या वयाची बेरीज 45 असेल तर राधाचे आजचे वय किती? बघा आता अपूर्णांक आला की जास्त कन्फ्युजन करून घ्यायचं नाही, साधं सिंपल कसं असतं लक्षात घ्या. इथं शालन आणि राधा मांडला बघा, शालन आणि इकडे मांडले आपण राधा. काय दिले बघा तुम्हाला, आता बघा शालनचे वय राधाच्या, च्या कोणाला दिले? राधाला, मग ती छेदाला असते लक्षात ठेवायचं. राधाचं वय किती असेल तर 7x असेल गुणोत्तरामध्ये. हे किती झालं बघा, 7x झालं. आणि मग शालनचे वय किती असेल तर 8x असेल. झालं गुणोत्तरातलं वय कळलं आपल्याला, 8 आणि 7x असेल. व सध्या दोघींच्या वयांची बेरीज किती? 45 आहे. आता मला सांगा 8x अधिक 7x ह्यांची मिळून बेरीज किती आहे? तर बाबा 45. ठीक आहे बघा, माहिती काय निघेल बघा, 8 आणि 7 15x बरोबर 45x. मग इथं x बरोबर काय निघेल बघा, x इज इक्वल टू 45/15 बरोबर काय निघेल बघा, 15 1 15, 15 3 45 म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 3. विचारताना विचारले काय त्यांनी आपल्याला, तर राधाचे आजचे वय किती? राधाचं आजचं वय काय असेल तर बघा इथं बघा 7 गुणिले 3 निघेल, कारण x ची व्हॅल्यू 3 आहे आपली. 7 3 21 येईल उत्तर. 21 म्हणजे ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, आज आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे व त्यांच्या वयाची बेरीज 56 आहे असे आहे. अजून 7 वर्षांनी मुलाचे वय काय होईल? बघा आई आणि बघा इथे आई आणि मुलगा, आई आणि मुलगा. आता त्यांचे आजचे वय किती आहे बघा, बघा हा मुलाच्या वयाचे दुप्पट वय बरोबर आहे का? आजचे वय, आजचे वय काय दिले, आज आईचे मुलाच्या वयाचे दुप्पट आहे व त्यांच्या वयांची बेरीज 56 आहे. आता लक्षात घ्या, या दोघांच्या वयांची बेरीज मग थोडक्यात काय, 2x अधिक x बरोबर किती आहे तर बाबा 56. आता इथे जर बघितलं आपण बघा, 2 आणि 1 झाले बघा 3x झाले, 3x बरोबर 56. आणि इथं जर बघितलं तुम्ही तर 3 ने काय 56 ला भाग जात नाही, लक्षात घ्या. ठीक आहे बघा, म्हणजे तुम्ही x ची व्हॅल्यू इथे काढू शकत नाही. त्याच्यामुळे बघा ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगता येत नाही. येते लक्षामध्ये बघा. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काय येते बघा, हॅश येते. कारण की x ची व्हॅल्यू आपल्याला माहितीच नाही. 56 जर आपण पकडली तर x ची व्हॅल्यू आपण किती पकडणार? पॉइंट मध्ये निघते. आणि मग तुम्हाला मुलाचं जर वय विचारलं तर x ची व्हॅल्यू म्हणजेच सॉरी 7 वर्षांनी विचारली, बरोबर आहे का? मग आपल्याला काय फक्त बाबा जेवढं काय x ची व्हॅल्यू असेल त्याच्यामध्ये 7 ऍड केलं की बरोबर मुलाचं वय निघते. पण x ची व्हॅल्यू निघताना दशांश अपूर्णांकामध्ये निघते. आणि पर्यायामध्ये काय तुम्हाला दशांश अपूर्णांकामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे ह्याचं उत्तर निघत नाही. कारण की इथं तुम्हाला x ची व्हॅल्यू काढता येत नाही. बरं, ह्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, तुम्ही आईचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पटच्या ऐवजी जर तिप्पट केले ना तर उत्तर काढता येते. मग इथं जर तुम्ही दुप्पटच्या ऐवजी जर 3 पट केलं ना तर मग उत्तर निघते बघा. बरं, आता ह्याचं उत्तर तर ह्याच एवढं कळलं आपल्याला. तिप्पट जर असेल ना तर उत्तर काढता येते. म्हणजे समजा इथं तुम्ही 2x च्या ऐवजी जर समजा इकडे 3x पकडलं ना तर काय निघेल बघा, त्या आईचं आणि मुलाच्या वयाची बेरीज किती 56 आहे. थोडक्यात काय बघा, 3x अधिक x बरोबर किती निघते 4x. 4x म्हणजेच किती झाले बघा 56. मग काय निघेल बघा इकडे x बरोबर 56 भागिले 4. तर काय निघेल बघा, x बरोबर 4 एक्के 4, 14 चोक 56 म्हणजे 14 येते इथे. x ची व्हॅल्यू झाली 14. मग आपल्याला x ची व्हॅल्यू 14 असेल म्हणजे थोडक्यात मुलाचं आजचं वय किती आहे बघा, तर 14 आहे. पण विचारताना आपल्याला विचारलं की 7 वर्षांनी मुलाचे वय किती असेल. मग 7 वर्षांनी जर म्हटलं तर मग 14 अधिक 7 काय निघेल बघा इकडं, 14 अधिक 7 बरोबर 21 वर्ष वय निघते. जर तिथं दुप्पटच्या ऐवजी तिप्पट असतं तर आपण 21 मुलाचं वय आहे म्हणू शकलो असतो. ठीक आहे, पण दुप्पट असल्यामुळे त्याचं उत्तर सांगता येत नाही आपल्याला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका विद्यार्थ्याने 419 मध्ये 35 मिळवण्याऐवजी त्यातून वजा केले तर उत्तरामध्ये किती फरक राहील? आता लक्षात घ्या, काय सुद्धा न करता बघा लक्षात घ्या. समजा आता बघा पहिल्यांदा 419 आहे. 419 मध्ये आपल्याला काय करायचंय? अधिक 35 करायचे. अधिक 35 केलं तर समजा इथे एक उत्तर निघेल. पण अधिक करण्याऐवजी त्यांनी काय केले? वजा केले. ह्याच्यातनं काय केले बघा? वजा 35 केले. तर इथलं उत्तर निघेल. मग दोघांमधला उत्तरामध्ये कितीचा फरक असेल बघा? इथून 35 पुढे गेलो आणि इथून 35 पाठीमागे आलो तर थोडक्यात 35 आणि 35 70चा फरक निघतोय. बरोबर आहे का? बरं जर लय जर डिटेलमध्ये गेलं तर 35 आणि 10 45 आणि 10 55 म्हणजे 454 येते बघा. मग समजा आपण इकडे आता 419 मध्ये 35 ऍड केले की 454 येते. पण त्याच्याऐवजी जर आपण 35 वजा केलं तर काय निघते बघा इकडं 20 गेले आणि इकडे खाली परत 15 बघा 419 मधनं समजा आपण आता 19 घालवले. 19 अन् किती येते बघा 16. 16 15 बरोबर आहे का? 16 मायनस केलं तर काय निघते बघा 384 उत्तर येते. बरोबर आहे का? मग 384 आणि 454 मध्ये जर बघितलं आपण तर 70चा फरक निघतो. ठीक आहे बाकी निघते 70चा फरक निघते. आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एक्स ही सम संख्या असल्यास खालीलपैकी विषम संख्या कोणती? बघा तात्पुरतं एक सम संख्येमध्ये 2 पकडा. ठीक आहे बघा. इथं आपण 2 पकडली तर 2 अधिक 2 बरोबर काय निघते? 4 निघते. आपल्याला विचारले विषम संख्या कोणती? त्यामुळे पहिल्याचा विषय संपला. इथं सम संख्या आली. पहा 3x म्हणजेच काय बघा 3 गुणिले 2. 3 दोन्ही किती येते? 6 येते. मग 6 विषम आहे का? तर नाही. त्याचा पण विषय संपला. आपल्याला विषम संख्या कुठे येते तेवढं बघायचं बघा. एक्स म्हणजे आपण 2 पकडला तर 2 अधिक 5 बरोबर किती निघते? 7 निघते. 7 विषम आहे का? तर आहे. ऑप्शन नंबर 3 निघतोय. आणि चौथा जरी पर्याय चेक केला आपण तर बघा 2 गुणिले 2 किती येते? 4 येते. 4 विषम संख्या आहे का? तर नाही. त्यामुळे चौथ्याचा पण विषय संपला. म्हणजे ऑप्शन नंबर 3 उत्तर येते आपलं. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉड मासवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? जर अधिकचा अर्थ गुणिले, वजाचा अर्थ भागिले, भागिलेचा अर्थ प्लस आणि गुणिलेचा अर्थ वजा तर आता बघा इथं काय दिले बघा तुम्हाला 30, इथल्या 25, इथं 5, 4 आणि 3. ठीक आहे बघा. आता चिन्हांची आदला बदल करा. चला भागिले म्हणजे किती दिले तुम्हाला? भागिलेचा अर्थ अधिक दिले. इथं अधिक लिहून टाका. चला पुढे काय दिले बघा? वजा. वजाचा अर्थ भागिले दिलाय त्यांनी. इथं भागिले लिहून टाका. पुढे काय दिलंय? गुणिले. गुणिलेचा अर्थ काय दिलाय बघा? गुणिलेचा अर्थ वजा आहे. इथं वजा लिहून टाका. आणि परत पुढे दिले अधिक. अधिकचा अर्थ काय दिलाय बघा? गुणिले. अधिकचा अर्थ झाला गुणिले. आणि आता ब्रॅकेट देऊन टाका. बघा पहिलं ब्रॅकेट इथे एक बसेल आणि दुसरं ब्रॅकेट इथे एक बसेल. ठीक आहे बघा. चला काय निघेल बघा 30 अधिक बघा 25 भागिले 5 किती निघते? 5 5 25 वजा 4 त्रिक 12 काय निघेल बघा इकडे 30 आणि 5 झाले 35. 35 वजा 12 किती निघते बघा? हा बघा 5 हातनं 2 गेले 3 राहिले आणि 3 हातनं 1 गेले 2 राहिले. मग 23 उत्तर येते आपलं. 23 म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न आहे. काय दिसतंय बघा तुम्हाला याच्यामध्ये? 3 अधिक 2 आहे ना तर 32 केले बघा. 3 अधिक 2 म्हणजे 32. 32 वजा 3 आणि 2 किती झाले बघा? 5. किती आले बघा? मग 27 उत्तर येते. बरोबर आहे का? पण फक्त ते करताना काय केलं त्यांनी मायनस मध्ये लिहिलेले. सेम बघा पुढं इथे काय दिसतंय तुम्हाला? 5 आणि 2 किती झाले बघा? सॉरी 52 झाले. 52 वजा 5 आणि 2 झाले 7. मग किती निघेल बघा इकडे? 45 निघेल. फक्त देताना त्यांनी मायनसचं चिन्ह दिलेलं आहे. आता पुढे आणखी काय दिसतंय बघा? 6 आणि 3 किती झाले? 63. 63 वजा 6 आणि 3 किती झाले? 9. 63 मधनं 9 गेले तर काय निघेल बघा इकडं? 9 4 13. इकडे 5 आले. 54 येते. 54 आणि फक्त मायनस करायचं. मायनस म्हणजेच किती येते? आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा चक्रवाढ व्याजावरती प्रश्न विचारलाय बघा. प्रश्न जास्त अवघड नाही. फक्त याच्यामध्ये कॅल्क्युलेशन लय मोठे. ठीक आहे बघा. काय दिले बघा प्रश्नामध्ये? दर साल दर चक्रा 9% दराने 5,000 रुपयांचे 3 वर्षात चक्रवाढ व्याज किती होईल? ठीक आहे बघा. आता चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो बघा लक्षात घ्या आपल्या इकडे. बघा बघा मुद्दल मराठीत लिहितो बघा लक्षात घ्या. किंवा आता बघा इथं आपण काय करतो पी इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस आर डिवाइडेड बाय 100 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर पॉवर किती असते एन लिहितो आपण. ठीक आहे बघा. हा फॉर्म्युला कशाचा असतो आपला? तर हा फॉर्म्युला काय असतो? तर चक्रवाढ व्याजाची रास. याच्यामधून फक्त आपण मायनस पी केलं म्हणजे बघा आता पी म्हणजेच काय असते? मुद्दल असते. याला पी ला काय पकडतो आपण? मुद्दल.
मुद्दल गुणिले ब्रॅकेटमध्ये काय असते बघा 1 प्लस दर दर छेद 100 आणि पॉवर किती असते बघा मुदत आणि मायनस किती असते परत बघा मुद्दल असते. इथपर्यंत काय निघतं तुमची चक्रवाढ व्याजाची रास निघते आणि रास मधनं परत मुद्दल वजा केली की चक्रवाढ व्याज निघतं. आता याच्यामध्ये आपण बघा बरं आता आपण काय प्रत्येक वेळेस काय हा फॉर्म्युला लिहित बसत नाही लक्षात. आपण काय करतो समजा आता मुद्दल किती आहे बघा आपल्या इकडे किती 5,000 रुपये बरोबर आहे का 5,000 आहे 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे तुमचा 9 आहे 9 छेद 100 करतो आपण आणि किती वर्षांसाठी दिलाय तर बाबा 3 वर्षांसाठी दिलेले आणि वजा इकडे 5,000 म्हणजे काय केलं बघा आता इथं 100 गुणिले 1 100 100 अधिक 9 109 109 छेद 100 असं आपण 3 वेळा करतो. म्हणजे काय येतं बघा लक्षात घ्या इथं आपण डायरेक्टली लिहिताना काय करतो 5,000 गुणिले चक्रवाढ व्याजाचा दर किती आहे बघा आता 9% म्हणजेच काय 109 छेद 100 गुणिले 109 छेद 100 गुणिले 109 छेद 100 हा झाला चक्रवाढ व्याजाची रास वजा मुद्दल किती आहे तुमची 5,000 बरोबर काय निघतं मग चक्रवाढ व्याज निघून जातं म्हणजे व्याज निघतं. ठीक आहे बघा आता बघा एक कॅल्क्युलेशन केलं की आपलं उत्तर निघते बघा काय निघेल इकडे ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा परत ह्या शून्याला हा शून्य गेला म्हणजे थोडक्यात काय आता 109 चा 3 वेळा गुणाकार करा आणि परत त्याला 5 ने परत एकदा मल्टिप्लाय करा डिवाइड बाय 100 गुणिले 10 म्हणजे 1000 येऊन जाईल. ठीक आहे बघा चला आता 109 गुणिले 109 करू आपण 109 गुणिले 109 काय निघेल बघा 9 9 81 बघा 9 0 0 8 अशी 8 परत 9 91 आता शून्याचा काही विषय नाही परत बघा 1 9 9 1 0 0 आणि 1 1 1 किती आले इकडं 1 8 9 9 18 हात चाला 1 1 आणि 1 म्हणजे 11 881 बघा 11 881 गुणिले परत 109 करा आता इथे काय निघेल बघा 9 9 91 9 8 72 परत 9 8 72 आणि 7 झाले 79 परत 9 91 7 16 परत 9 91 आणि 1 10 ठीक आहे परत 1 ने मल्टिप्लाय करा चला 1 1 1 1 8 8 परत इकडे 1 8 8 1 1 1 आणि 1 1 1 म्हणजे किती आलं बघा 9 इथं आलं 2 9 आणि 1 10 चाला 1 8 आणि 1 9 9 6 15 हात चाला 1 8 आणि 1 9 1 आणि 1 2 आणि हा 1 म्हणजे आता इथं काय निघेल बघा बघा 12 95 0 29 बघा 12 95 0 29 गुणिले 5 करा आता बघा किती येते 5 9 45 बघा 5 दुने 10 10 आणि 4 14 हात चाला 1 5 0 0 81 1 5 5 25 परत 5 9 45 आणि 2 47 परत 5 दुने 10 आणि 4 14 परत 5 1 5 आणि 1 6 म्हणजे 6 बघा 64 75 145 बघा 64 75 145 करा इकडं बघा 64 75 145 ठीक आहे भागिले किती आले बघा इकडं 1000 वजा किती येते इकडे 5,000 बघा लक्षात घ्या मग आता इथं दशांश अपूर्णांक आहेत खाली छेद किती हजार आहे ना मग 3 घर सोडून दशांश अपूर्णांक देऊन टाका बघा काही ते एक दशांश अपूर्णांक आहे किती 6,475.145 वजा 5,000 ठीक आहे बघा आता ह्याच्यातनं काय होईल बघा 6,000 5,000 गेले काय राहते बघा 1,475.145 म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा 1475.145 बघा 1475.14 फक्त त्यांनी दशांश अपूर्णांकाच्या पुढे 2 घरं दिली तिसरं घर दिलेलं नाही म्हणजे आपलं उत्तर येते बघा ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये एका टीम मध्ये 72 मुले व 48 मुले असतील तर त्यांचे गुणोत्तर काय बघा काय दिसते तुम्हाला इकडं 72/48 हे गुणोत्तर काढायचे काय निघेल बघा इकडे मग 24 2 48 आणि 24 3 72 ठीक आहे बघा पण आता मला सांगा 3 बघा 3/2 म्हणजेच काय असते इकडं तर 3/2 3/2 तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतंय कुठं नाही दिसत आहे ठीक आहे बघा मग गुणोत्तर जे असतं ना आपण बघा 3/2 म्हणजेच काय 3 2 6 आणि 2 2 4 आपण असंही लिहू शकतो बघा 6 4 दिसते का तुम्हाला कुठे इथे दिसते म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर 3 दोन्ही संख्या मी समान प्रमाणामध्ये वाढवल्या बरोबर आहे का बघा ह्याला पण 2 ने मल्टिप्लाय केलं ह्याला पण 2 ने मल्टिप्लाय केलं गुणोत्तर माझं बदलत नाही 3 2 6 2 2 4 6 4 ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये जर घड्याळात 10:30 वाजता 12 हा अंक उत्तर दिशा दर्शवित असेल तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल बघा बघा हा आता इथं 10:30 वाजता बघा लक्षात घ्या इथं 9 इथं 10 इथं 11 आणि इथं 12 ठीक आहे इथं झालं 6
आता 10:30 वाजता काय असते बघा, तास काटा आपण समजू इथं 10 आणि 11च्या मध्ये, आणि मिनिट काटा तुमचा कुठे तर 6 वरती. ठीक आहे. आता त्यावेळेस 12 हा अंक काय म्हटले बघा, उत्तर दिशा दर्शवतो. वरती उत्तर दिशा असेल तर याचा अर्थ काय, दिशा जशा तशा त्यांनी मांडलेले आहेत. इकडे उत्तर असेल तर खाली दक्षिण असेल. बघा या साईडला तुमची पूर्व दिशा असेल, इकडे पश्चिम दिशा असेल, परत काही तर मध्ये असेल आग्नेय, ही झाली नैऋत्य, इकडे झाली वायव्य, आणि इकडे झाली ईशान्य. आणि विचारले काय, तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल, 10:30 वाजता तास काटा कुठल्या दिशेला असेल, तर बघा ही दिशा कुठली तुमची, वायव्य. बरोबर आहे का, म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायरेक्शन चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, संजय ए पासून पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत बी पर्यंत गेला. बघा संजयने ए पासून चालायला सुरुवात केली, तो कुठे गेला बघा, पूर्व दिशेला. पूर्वेकडे किती गेला, तर बाबा 3 किलोमीटर गेला. इथं दिशा कुठली आहे तुमची, बी आहे. चला परत पुढे काय दिले, हा ए पासून बी कडे गेला, किती गेला तर बाबा 3 किलोमीटर. पुढे काय दिले बघा, चालत बी पर्यंत गेला, तेथून तो 90 डिग्री डावीकडे वळून, बघा आता 90 डिग्री डावी दिशा कुठे असणार आहे बघा, तर या साईडला 90 डिग्री डावीकडे वळला आणि किती गेला, तर 4 किलोमीटर सी पर्यंत पोहोचला. इथून डावीकडे वळून कुठे गेला बघा, सी कडे गेला, किती 4 किलोमीटर अंतर चालू. हा तर आता काय म्हटलं, तर संजय आता ए पॉइंट पासून किती दूर आहे, तर आता संजय ए पासून किती दूर आहे. बघा लक्षात घ्या, आता तुम्ही जर थोडक्यात आपल्याला हे अंतर विचारलंय, बरोबर आहे का. बरं आता इथं आपल्याला काय करावं लागतं, पायथागोरस थेरम. पण जर तुम्हाला ट्रिपलेट माहित असतील तर बघा, एक बाजू 3 बघा राईट अँगल ट्रायंगल मध्ये, ह्याला काय म्हणतो आपण बघा, आता ही जर शॉर्टकट मध्ये म्हटलं ना आपण, शॉर्टकट मधलं अंतर झालं आपलं, पण ह्याला बघा भूमितीय भाषेमध्ये आपण काय म्हणतो, जर ह्यात बघा राईट अँगल ट्रायंगल म्हणजे थोडक्यात काय, काटकोन त्रिकोणाच्या जर ह्या 2 बाजू असतील तर हा काय असतो, त्याचा कर्ण असतो. कर्ण म्हणजेच काय, तर हायपोथिनियस म्हणतो त्याला आपण. ठीक आहे बघा. आणि मग येत्या लक्षामध्ये ही बाजू असते तुमची 90 डिग्रीची, 90 डिग्रीच्या अपोजिटची बाजू असते काय असते बघा तुमची, तर ते असते कर्ण. बरोबर आहे का. बरं आता मग ह्याला आपल्याला काय करावं लागतं बाबा, ही कर्ण काढताना आपल्याला पायथागोरस थेरमने जावं लागतं. काय, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं बाबा, समजा ह्याला आपण ए पकडलं, ह्याला आपण बी पकडलं, तर ह्याला काय करतो आपण, सी पकडतो. ठीक आहे बघा, थोडक्यात काय, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं, सी स्क्वेअर असतो. ट्रिपलेट माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगू शकता याचं. काय, 3 आणि 4चा ट्रिपलेट किती असतो, इकडे 5 असतो. ठीक आहे बघा, म्हणजे हे मधलं अंतर किती निघतं, 5 निघतं. म्हणजे समजा इथं बघा, समजा बघितलं आपण 3 4 असेल तर 5 निघतं. समजा इकडे 3 दोन्ही 6, 4 दोन्ही 8 असेल तर 5 दोन्ही 10 निघतं. 3 त्रिक 9 असेल, 4 त्रिक 12 असेल तर 5 त्रिक 15 निघतं. ठीक आहे बघा, मग आता बघा कसं लक्षात घ्या. एक बाजू पकडली आपण 3, 3चा वर्ग अधिक दुसरी बाजू किती आपली 4 आहे, 4चा वर्ग बरोबर सी स्क्वेअर. काय निघेल बघा, इकडं 3चा वर्ग झाला 9 अधिक 4चा वर्ग झाला 16 बरोबर सी स्क्वेअर. मग 16 9 किती झाले बघा 25, 25 इज इक्वल टू काय आला, सी स्क्वेअर. आता मला सांगा 25 हा कितीचा वर्ग आहे, तर 5चा वर्ग आहे, म्हणून सी ची व्हॅल्यू काय निघते बघा, तर 5 निघते. बरोबर हे काय निघते बघा, तर 5 निघते शॉर्टकट मधलं अंतर. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर निघतं इकडं 5 किलोमीटर, ऑप्शन नंबर 3. पण ट्रिपलेट माहित असेल तर तुम्ही डायरेक्ट तोंडी उत्तर सांगू शकता. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, दोन संख्यांची बेरीज 117 व त्यांच्यातील फरक 53 आहे, तर त्या संख्या कोणत्या. बघा आता एक संख्या आपण पकडली ए, दुसरी पकडली बी. आता बघा दोन संख्यांची बेरीज म्हणजे ए प्लस बी बरोबर किती झाला 117, आणि त्या ए मायनस बी किती झाला तर बाबा 53. ठीक आहे, तर त्या संख्या कुठल्या आहेत बघा. लक्षात घ्या, आता इथं हे दोन्ही समीकरण एकमेकांमधून मायनस करा. काय निघेल बघा, ए मायनस ए किती आला, ए कॅन्सल झाला. आता बघा बी मायनस मायनस बी म्हणजे काय, बी प्लस बी, इथं किती आला 2b आला. बघा मायनस मायनस काय होतं, प्लस होऊन जातं. आलं लक्षामध्ये बघा, प्लस बी आणि प्लस बी प्लस 2b झाला. किती आला इकडे बघा, हा इथं पण मायनस देऊन टाका. 117 मधनं 53 गेले बघा, 7 3 गेले 4 राहिले, आणि 11 5 गेले 6 राहिले. बरोबर आहे का, 6 5 11 4 आणि 3 7. ठीक आहे 64. आता बी ची व्हॅल्यू काय निघेल बघा, बी इज इक्वल टू 64 भागिले 2 बरोबर किती आलं, 32 आलं. 32. ठीक आहे, मग एक बघा आता लक्षात घ्या, एक बाजू आपल्याला कळली की 32 आहे. याच्यामध्ये 32 तुम्हाला कुठे दिसते बघा, फक्त ऑप्शन 4 मध्ये दिसते. तरी पण आपण चेक करू. बघा आता समजा बी जर 32 असेल तर ए किती असेल बघा, ए प्लस बी बरोबर 117. कुठल्या तरी एका समीकरणामध्ये बी ची व्हॅल्यू टाकून द्या. आपण पहिल्या समीकरणामध्ये टाकून देऊ इथं.
ए प्लस बी बरोबर 117 म्हणजेच काय ए प्लस 32 बरोबर किती झाले 117 झाले. मग आता इकडे ए इज इक्वल टू किती असेल बघा, ए इज इक्वल टू 117 हे 32 बरोबरच्या पलीकडे गेले की मायनस होईल, मायनस 32 काय निघते बघा, ए इज इक्वल टू 7 2 गेले 5 राहिले आणि 11 3 गेले 8 राहिले. म्हणजे बरोबर ए ची व्हॅल्यू काय निघते तर 85. 85 म्हणजे ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ऍव्हरेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा. 21 मुलांचे सरासरी वय 15.5 आहे व इतर 4 मुलांची वय अनुक्रमे 15, 13, 12, 11 आहेत. तर त्या सर्व मुलांचे वय काय, तर थोडक्यात काय सर्व मुलांचे सरासरी वय काय असण्याचा अर्थ आहे बघा. ठीक आहे, काय निघेल बघा याच्यामध्ये. बघा 21 मुले, 21 मुलांचं सरासरी किती आहे बघा इकडं. 21 मुलांची सरासरी वय किती आहे तर 15.5 आहे. 15.5 मग त्यांचं एकूण वय काढा. एकूण वय काय निघते बघा. मग काय निघेल इकडे 15.5, 15.5 गुणिले 21 बघा. 21 5 पाचोदर्शे, परत काय 21 5 पाचोदर्शे 105 आणि 10 झाले 115, परत 21 21 आणि 11 किती झाले 22 आणि 10 32. म्हणजे किती दशांश अपूर्णांक इथे नाही देऊन टाका, 325.5 आले. किती 325.5. ठीक आहे, चला परत पुढे काय दिले बघा. तर व इतर 4 मुलांची वय किती किती आहेत बघा. बघा परत 4 मुलं दिलेत त्यांनी. 4 मुलांचं एकूण वय काढा डायरेक्ट. काय निघतं इकडं बघा 10 20 30 40, परत 45 48 50 आणि 51. हे झालं 51. ठीक आहे बघा. मग आता इथं लक्षात घ्या एकूण किती मुलं आहेत बघा, तर 25 मुलं आहेत. किती 21 आणि 4 25 मुले. 25 मुलांचं एकूण वय किती आहे बघा लक्षात घ्या. तर किती निघतं इकडं इथं 0.5 ला 0.5 लिहा बघा. 5 आणि 1 6, परत 2 आणि 5 झाले 7 आणि इकडे हे 3 376.5 निघते. किती 25 मुलांचं एकूण वय. मग कसं असतं लक्षात घ्या. बघा इथं आपण काय केलं 21 मुले गुणिले सरासरी किती 15.5 बरोबर किती झालं 325.5. इथं बरोबर 4 मुले बरोबर किती इकडे 51. इकडे काय जी काय सरासरी असेल ते. थोडक्यात काय तर आपल्याला विचारलंय काय तर सर्व मुलांचे सरासरी वय काढा. काय निघेल बघा 25 मुलांची सरासरी किती असेल बघा, तर x असेल. इज इक्वल टू किती आला 376.5. मग थोडक्यात x ची व्हॅल्यू काय निघेल बघा इकडं. हे 25 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका. काय निघेल इकडे बघा 376.5 छेद हे किती झालं 25 झालं. आता फक्त भागाला तर काय करायचंय आपल्याला सगळ्या संख्या पूर्णांकात करून घ्यायच्या. मग वरती एक शून्य वाढवा आणि खाली पण एक शून्य वाढवा. काय निघेल बघा इकडे मग बघा 3765 भागिले किती येते बघा 25. 25 वरती एक शून्य 250 येते आणि आता भाग घालवा. काय निघेल बघा इथं बघा 5 5 25 आली. ठीक आहे, चला 5 7 35 आणि 2 37, परत 5 5 25 आणि 1 26, 5 3 15, परत बघा 5 1 5. इथं काय निघेल बघा 5 1 5, 5 5 25, परत 5 6 30. ठीक आहे 150.6 आले. 150.6 छेद 10 बघा 150.6 छेद 10 असेल तर आणखी एक दशांश अपूर्णांक अलीकडे आणा. काय नाही 15.06 ने उत्तर निघेल आपलं 15.06. म्हणजेच काय निघेल बघा ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. बघा चंदन हे 24 19 26 13 23 16 13 तर राईट बरोबर किती. आता थोडक्यात काय केलंय बघा अल्फाबेट मध्ये जर बघितलं आपण बघा लक्षात घ्या इथं ए लिहिला आपण ए एम एन आणि झेड. बघा जर अल्फाबेट मध्ये ए हा 1 नंबरला असेल तर एम हा 13 नंबरला असतो, एन हा 14 नंबरला आणि झेड हा 26 नंबरला असतो. 26 अल्फाबेट असतो बरोबर आहे का. पण तेच जर आपण उलट्या अल्फाबेट मोजायला लागलो तर झेड हा 1 नंबरला असेल बरोबर आहे का. एम एन हा 13 नंबरला, एम हा 14 नंबरला आणि ए हा 26 नंबरला. ठीक आहे बघा. कारण की बघा पूर्ण अल्फाबेट लिहित बसायला आपल्याकडे तेवढा वेळ नसतो बरोबर आहे का. आणखी एक गोष्ट काय लक्षात ठेवायची बघा सरळ नंबर आणि उलटा नंबर जर बघितला पण तर त्यांची बेरीज किती निघते बघा 1 आणि 26 27 निघते. बघा 13 आणि 14 27, 14 आणि 13 27, 26 आणि 1 27. ठीक आहे, चला काय दिसतंय बघा तुम्हाला. तर मग राईट म्हणजे बघा आता इथं तुम्हाला सी दिसतोय बरोबर आहे का. सी चा क्रमांक काय दिलाय बघा त्यांनी 24. कारण की सी हा उलटा जर मोजला तुम्ही बघा ए बी आणि सी काय निघते बघा 26 25 आणि 24 बरोबर सी हा 24वा निघतोय. बघा ए हा ए चा क्रमांक किती असतो तर 26वा असतो. 26 दिसतोय तुम्हाला बरोबर आहे का. बघा एन चा क्रमांक किती असतो तर 13वा असतो. 13 दिसतोय. बघा शेवटी परत एन आहे. एन किती आला 13वा आला. मग थोडक्यात काय अल्फाबेटची सिरीज त्यांनी उलटी मोजली म्हणजे उलट्या झेडला 1 क्रमांक पकडलाय आणि ए ला 26 पकडलाय. मग राईटला काय निघेल बघा लक्षात घ्या.
राईट RIGHT. बघा आता हिथं लक्षात घ्या, कसं लक्षात ठेवायचं बघा. आता आर दिसतोय बरोबर आहे का. आरचा सरळ कर बघा. आर पासून अल्फाबेट मोजा. OPQ RSTUV WXYZ. मग आरचा क्रमांक कितवा आला बघा, पाठीमागून 9वा क्रमांक आला बरोबर आहे का. इथं 9 लिहा. 9 लिहा. ठीक आहे बघा. आता आय हा ए पासून जवळ आहे बरोबर आहे का. ए पासून अल्फाबेट मोजा बघा. ABCDEFGHI. आयचा सरळ क्रमांक 9 आहे. उलटा किती असेल बघा. बघा सरळ आणि उलट्याची बेरीज किती आली पाहिजे बघा. 1 आणि 26 27 येते बरोबर आहे का. सरळ क्रमांक 9 असेल तर मग उलटी किती असेल बघा. तर किती निघते बघा. 9 7 16 म्हणजे 17 येते बरोबर आहे का. 27 आलं पाहिजे बरोबर आहे का. 18 9 बघा इथं काय निघेल 18 निघेल. 18 9 किती झाले बरोबर 27 झाले बरोबर आहे का. चला म्हणजे 18 निघते. 9 नंतर 18 बघा. आता 9 नंतर 18 इथं नाही, इथं नाही, इथं आहे बघा. 9 नंतर 18 आहे, 9 नंतर 18 आहे. आता फक्त 3 नंबरचा अल्फाबेट चेक करा, आपलं उत्तर निघून जाते. 3 नंबरला काय दिसतं तुम्हाला, जी दिसतोय. जीचा क्रमांक किती आहे बघा. ABCDEFG. जी हा सरळ 7वा असतो. तर उलटा कितवा असेल बघा. उलटा मोजा तर मग तो 20वा असेल का. कारण की 20 आणि 7 27 येते. उलट मोजून बघा. जीचा क्रमांक कितवा निघेल मग 20वा निघेल. मग आता मला सांगायचं 20 कुठं दिसतंय बघा तुम्हाला. इथं ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते. म्हणजे आपलं उत्तर झालं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तरी पण एकदा बघा, जर आपण समजा टी बघितलं तर टीचा क्रमांक किती निघतो बघा. टी हा झेड पासून जवळ आहे ना. टी मोजा बघा. TU बघा STUVWXYZ बरोबर. टी हा 7वा आला शेवटून. टी हा कितवा आला 7वा आला. म्हणजे बरोबर आपलं उत्तर काय निघते बघा. ऑप्शन नंबर 3 निघते. ठीक आहे. बरं आता एवढं करत बसण्यापेक्षा तुम्ही जर डायरेक्ट काय चेक केलं असतं, शेवटचे नंबर जर चेक केले असते 13 7 20 आणि 22 सगळे वेगवेगळे नंबर आहेत. मग शेवटचं जर अल्फाबेट चेक केलं असतं तर आपलं डायरेक्ट उत्तर निघून गेलं असतं बरोबर आहे का. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा. एका सांकेतिक भाषेत संडे म्हणजेच काय दिले इथे दिले बघा असेल तर मंडे म्हणजे काय. आता लक्षात घ्या. आता बघा इथे काय दिले संडे SUNDAY आणि ह्याला कोड काय दिले त्यांनी VXQGD आणि B. आता बघा आणि परत विचारलं काय मंडे MONDA आणि Y. ठीक आहे बघा. चला आता यसच्या पुढे यू कितवा क्रमांकावर आहे बघा. सॉरी व्ही दिसते ना व्ही. यसच्या पुढे व्ही बघा. यस TUV बरोबर 3 घरं पुढे गेले की काय निघते बघा. व्ही निघते. यूच्या पुढे एक्स बघा. यू VWX बरोबर 3 घरं पुढे गेले की एक्स निघते. एनच्या पुढे क्यू बघा. एन OPQ बरोबर 3 घरं पुढे गेले की क्यू निघते. म्हणजे थोडक्यात काय दिसते बघा तुम्हाला. 3 घरं पुढे जायचे. मग आता एमच्या पुढे 3 घरं जावा पुढं. एम NOP इथं काय निघेल बघा. पी निघेल. चला ओच्या पुढे 3 घर जावा. ओ PQR इथं आर घ्या. पी नंतर आर असेल. पी नंतर आर कुठं दिसतंय बघा. फक्त ऑप्शन 1 मध्ये दिसतंय. सगळं काय चेक करत बसायची गरज नाही. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका वर्गामध्ये एकूण 65 मुले आहेत. त्यांपैकी 60% मुले गैरहजर असतील तर हजर मुले किती. बघा 65 मधली 60 गैरहजर आहेत तर 40 काय आहेत तर 40% हजर आहेत. तेवढे काढा. 65 चा बघा 65 चा 40% किती निघते बघा. 40/100 काय निघेल बघा इकडं. बघा शून्याला शून्य गेले बघा. 5 दुने 10 5 एके 5 5 त्रिके 15 परत बे एक बे बे दुनी 4 म्हणजेच 13 दुने 26 उत्तर येते. 26 म्हणजे ऑप्शन नंबर काय येते 4 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. 14 किंवा 16 असे मुलांचे गट केले असता प्रत्येक वेळी एक मुलगा शिल्लक राहतो. तर गटातील मुलांची एकूण संख्या कमीत कमी किती असावी. तर थोडक्यात काय बघा लसावी काढायचंय. लसावी काढून फक्त अधिक 1 करायचं. कारण की लसावी म्हणजेच काय 14 आणि 16 ने त्याला भाग जाणार आहे आणि जी काय एक्स्ट्रा 1 असेल ना तर तो शिल्लक राहणारा मुलगा असेल. बघा काय निघेल इकडं. 14 आणि 16चा लसावी काढा. काय निघेल इकडे बघा. बे 7 14 बे 8 16. आता 7 आणि 8 मध्ये कॉमन अवयव कुठला निघतोय का तर नाही निघत आहे. मग गुणाकार करून टाका या सगळ्यांचा. काय निघेल बघा. 2 गुणिले 7 गुणिले 8. ठीक आहे बघा. काय निघेल 8 दोन्ही बघा 7 दोन्ही 14 14 75 14 7 84 14 7 98 14 8 किती येते 12 वर्ष. ठीक आहे बघा 112 येते. ठीक आहे बघा 112 झाली तुमचा लसावी.
आता फक्त तुम्हाला काय बघा, थोडक्यात काय 112ला जर तुम्ही 14ने भागलं तर काय निघते बघा. बघा 14 8 12 दर्शे आणि 16 7 12 दर्शे. ठीक आहे बघा. म्हणजे 112ला 14ने पण आणि 16ने पण भाग जातोय. आता फक्त काय आहे, आपल्याला थोडक्यात काय तर गटातील मुलांची एकूण संख्या कमीत कमी किती आपल्याला काय करायचं बघा. तर 14 मुलांचे जर गट केले आपण तर बघा किती गट होतात, तर 8 गट किती 8 गट होतील. बरोबर आहे. कारण 16 मुलांचे गट केले तर 7 गट होतील. ठीक आहे बघा, असं उलट असते. 14चे गट केले तर 8 होतील, 16चे गट केले तर 7 निघतील. मग याचा अर्थ काय बघा, तर एक शिल्लक ठेवायचा असेल तर फक्त 112 मध्ये एक ऍड करा. यात आपलं उत्तर निघतं 113. 113 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 25 सेंटीमीटर असेल आणि एक बाजू 15 सेंटीमीटर असेल तर उर्वरित बाजू किती असेल. बघा आता काटकोन त्रिकोण काढला आपण, राईट अँगल ट्रायंगल. त्यातल्या कर्णाची लांबी किती आहे बघा, तर 25 सेंटीमीटर आहे. आणि ह्यातली एक बाजू किती दिली बाबा, समजा 15 सेंटीमीटर दिली, तर पुढची दुसरी बाजू किती असेल तर ती विचारली त्यांनी आपल्याला. काय नाही, इथं कुठला फॉर्म्युला यूज करतो आपण, आताच बघितलं आपण, राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम असतो. बरोबर आहे का. समजा आता ह्याला आपण ए पकडलं, याला समजा आपण बी पकडलं आणि तर ह्याला आपण सी पकडतो. कर्ण असतो, ह्याला हायपोथेनिस म्हणतो आपण. ठीक आहे बघा. मग काय निघेल बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. चला ए म्हणजेच किती पकडला आपण, 15 स्क्वेअर. 15चा स्क्वेअर अधिक बीची व्हॅल्यू माहित नाही आपल्याला काढायची. बी स्क्वेअर इज इक्वल टू सी म्हणजेच किती आला, 25चा स्क्वेअर. काय निघेल बघा, 15चा वर्ग झाला 225 अधिक बी स्क्वेअर बरोबर किती आले, 25चा वर्ग झाला 625. बी स्क्वेअर जागायला ठेवा आणि 225 जे आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका. ते काय होईल, मायनस होईल. 625 वजा 225 काय निघते बघा इकडे. मग बी स्क्वेअर इज इक्वल टू 600 न 200 गेलं, राहिले किती, 400 राहिले. बघा आता मला सांगा, बी स्क्वेअर इज इक्वल टू 400, तर मग 400 हा कितीचा वर्ग आहे, तर बाबा 20चा वर्ग आहे. मग बी ची व्हॅल्यू किती आली, 20 आली. म्हणजे आपलं उत्तर निघतंय ऑप्शन नंबर पहिला. दुसरी बाजू किती असेल तर 20 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, एका रांगेमध्ये जेवढी झाडे आहेत तेवढ्या रांगा आहेत. झाडांची एकूण संख्या 324 असल्यास एका रांगेतील झाडांची संख्या किती. जेवढ्या रांगा आहेत तेवढ्याच झाड आहेत. थोडक्यात काय, तर इथं आपल्याला 324 हे च वर्गमूळ काढायचे. बघा आता 324 हा कितीचा वर्ग आहे, 324 चा वर्गमूळ काढला तर काय निघेल बघा, तर ते 18 निघेल. याचा अर्थ काय, 18 लाईन आहेत, 18 रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेमध्ये किती आहेत बघा, तर 18 झाड आहेत. म्हणजे 18 गुणिले 18 किती निघतं, 324 निघतं. म्हणजे इथं आपलं उत्तर निघेल ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. बरं नातेसंबंधामध्ये काय करायचं बघा, जर पुरुष असेल तर चौकोन काढायचा, स्त्री असेल तर त्रिकोण काढायचं. बघा समजा आता पती पत्नी जर असतील तर हा पती दाखवायचा, ही पत्नी दाखवायची आणि दोघांमध्ये प्लस साइन देऊन टाकायचं. भावंड जर असेल तर काय करायचं बघा, समजा हा भाऊ असेल, बघा ही बहीण असेल आणि दोघांमध्ये फक्त काय करायचं, इज इक्वल टू साइन देऊन टाकायचं. आणि जर जनरेशन गॅप असेल तर वरती आजी आजोबा, खाली मध्ये आई वडील आणि त्याच्या खाली नातवंड, याप्रमाणे मांडणी करायची. आता काय दिसतंय बघा याच्यामध्ये. बरं हा जो टाईप आहे तो कुठला असतो बघा, तर एकाच व्यक्तीचं नातं हे दोन व्यक्तींबरोबर वेगवेगळं असतं. बरोबर आहे का. समजा एखाद्या व्यक्तीची आई असेल, दुसऱ्या व्यक्तीची ती पत्नी पण असू शकते किंवा बहीण असेल, याप्रमाणे. बरोबर आहे का. आता इथे काय दिसतं, या ठिकाणी तुम्हाला वाक्य तोडता आलं पाहिजे. ठीक आहे बघा. आता काय दिले बघा, मोना पंकजला म्हणाली. म्हणणारी व्यक्ती कोण आहे, तर मोना. म्हणजेच मी म्हणणारी व्यक्ती, मी असणारी व्यक्ती कोण आहे, तर मोना आहे. काय म्हणाली बघा, तुझी सासू माझी आई आहे. तर बघा आता ही सासू असणारी व्यक्ती आणि ही आई असणारी व्यक्ती ही एकच असते. फक्त ही कुणाची तर सासू आहे आणि कुणाची, एका व्यक्तीची तीच व्यक्ती सासू आहे तर दुसऱ्याची ती आई आहे, याप्रमाणे. मग इथं वाक्य तुम्हाला तोडता आलं पाहिजे. कसं लक्षात घ्या, तर बघा तुझी सासू, इथं वाक्य तोडायचं. ही व्यक्ती कोण आहे, तर बाबा माझी आई आहे. ठीक आहे बघा. बर, तर तुझे हे वाक्य तोडलं आपण. आता तर तुझे वडील माझ्या वडिलांचे नात्याने कोण. आता लक्षात घ्या. बरं आता ह्याच्यामधलं मोठं जे वाक्य मोठं आहे आपल्याला ते आधी सॉल्व्ह करायचं. आता तुम्ही म्हणताल सर दोन्ही वाक्य सारखेच आहेत, तुझी सासू माझी आई. पण बघा सासू म्हणलं आपल्याला कसं असतं बघा, नाते जास्त दाखवावं लागतं. बरोबर आहे का. आता बघा तुझी म्हणजेच कोणाची, तर पंकजला, मोना पंकजला म्हणाली. ठीक आहे बघा. सासू कोणाची आहे, तर पंकजची आहे, तर पंकज दाखवा. पंकज, पंकजची सासू म्हणजे पंकजची पत्नी आणि पत्नीची आई ही कोण झाली, पंकजची सासू झाली.
ही व्यक्ती. ठीक आहे बघा, तुझी सासू, इथं वाक्य संपले ना आपले, ते स्टार करायचं आणि परत राहिलेलं वाक्य वाचा. काय? तर माझी आई आहे. ही व्यक्ती कोण आहे? तर मोनाची आई आहे. बरोबर आहे का? बरं, आता मोना इथं पण येऊ शकते. म्हणजे पंकजची पत्नी पण असू शकते किंवा मोना पंकजच्या पत्नीची बहीण पण असू शकते. बरोबर आहे का? इथं पण मोना येऊ शकते. दोन जेवढ्या पॉस शक्यता असतात ना तेवढ्या शक्यता दाखवायच्या कधी पण लक्षात घ्या. म्हणजे उत्तर चुकत नाही. म्हणजे मोना इथं पण असेल, इथं पण असेल. कोण पण असू शकतं. ठीक आहे. पुढे काय दिले बघा. तर तुझे वडील म्हणजे कुणाचे? पंकजचे वडील. पंकजचे वडील काय म्हटले बघा? तुझे वडील हे थोडक्यात हे काय दिले बघा? माझ्या वडिलांचे नात्याने कोण? माझ्या म्हणजे कोणाचे? मोनाचे. ठीक आहे बघा. मग मोनाचे वडील मोनाचे वडील किंवा बघा मोनाच्या बहिणीचे वडील काय आणि मोनाचे वडील काय एकच असतात. इथं वरती दाखवू शकतो आपण. ठीक आहे बघा. हं? काय दिसते बघा तुम्हाला? बघा तुझे वडील हे माझ्या वडिलांचे म्हणजे मोनाच्या वडिलांचे कोण? ठीक आहे बघा. आता बघा ह्या दोघांचं तुम्हाला नातं दाखवायचं. ठीक आहे बघा ह्या दोघांचं. हे दोघं एकमेकांचे कोण असतील बघा लक्षात घ्या. आता बघा लक्षात घ्या. बघा हे मोनाचे वडील आहेत. बरोबर आहे का? मोना ही पकडा किंवा ही पकडा काही फरक पडत नाही. या दोन्ही कोण आहेत? ह्या व्यक्तीच्या मुलीचे आहेत. बरोबर आहे का? हा झाला जावई आणि जावयाचे वडील म्हणजे कोण असतात? तर विवाही असतात. ठीक आहे बघा. किंवा हे इकडून जर इकडे गेला तुम्ही तर काय दिसते बघा तुम्हाला? हे सून. बरोबर आहे का? आणि सुनेचे वडील हे कोण असतात? तर विवाही असतात. म्हणजे इथं काय निघतं बघा? उत्तर ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा? अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन उत्तर द्या. इथं कसं असतं? तो संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो. ठीक आहे बघा, असं त्याचं वाक्य पाहिजे होतं तिथं. बरं असू द्या. आता बघा इथं 2चा 16शी जो संबंध आहे तोच संबंध 5चा पुढे इथे क्वेश्चन मार्क्सचा असणार आहे. बरोबर आहे का? तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय दिसतंय बघा? 2 गुणिले 18 बघा 2 गुणिले 8 केलं तर 82 16 येते. मग इथं डायरेक्ट तुम्ही 5ला जरी 8 ने गुणलं 85 40 इथे येते. बरोबर आहे का? म्हणजे आपलं उत्तर 40 पण येऊ शकतं. बरं आणखी काय येऊ शकतं बघा लक्षात घ्या. समजा इथे मी काय केलं बघा 2चा वर्ग केला. ठीक आहे बघा 2 दिसतोय 2चा वर्ग 4 झाला. 4 गुणिले 4 केलं तर 16 येते. मग इथे मी काय करेल बघा 5. 5चा वर्ग गुणिले 4. 5चा वर्ग किती असतो बघा 25. 25 गुणिले 4 तर किती येते? मग 100 येते. बरोबर आहे का बघा? इथं किती 2चा वर्ग झाला 4. 4 गुणिले 4 केले की 16 येते. दोन्ही ठिकाणी बघा. आता इथं 16 असं पण आले. बरोबर आहे का नाही? आणि असं पण आले. असं केलं तर इथे 40 येते. असं केलं तर 100 निघते. म्हणजे तुमचं 40 पण उत्तर येते आणि 100 पण उत्तर येते. दोन्हीपैकी कुठलं येऊ शकतं. त्यामुळे हा प्रश्न काय व्हायला पाहिजे? कॅन्सल व्हायला पाहिजे. ठीक आहे. इथं उत्तर काय ते हॅश यायला पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कॅलेंडर चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? 26 जानेवारी 2020 रोजी रविवार असेल तर त्या वर्षात 15 ऑगस्ट कोणत्या वारी असेल? ठीक आहे बघा आता काय दिसतंय बघा? 26 जानेवारी 2020 बघा 26 जानेवारी 2020 ला त्यांनी कुठला वार दिलाय? तर बाबा रविवार दिलाय. रविवार आहे. तर त्याच वर्षी काय म्हटले? 15 ऑगस्टला कुठला वार असेल? 15 ऑगस्टला. ठीक आहे. आता इथं बघा लक्षात घ्या. इथं 26 जानेवारीच्या पुढे काय सगळे दिवस मोजत बसायची गरज नसते बाबा. 26 बाबा जानेवारीतले 5 दिवस, परत फेब्रुवारीतले मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट सगळं नाही मोजत बसायचं. फक्त काय करायचं बघा. आता बघा चालू महिना कुठला आहे? जानेवारी आणि विचारायला महिना कुठला आहे? सॉरी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. बरोबर आहे का? बाकीचे मधले सगळे महिने पूर्ण महिने आहेत. बरोबर आहे का? आता लक्षात घ्या. आता 26 जानेवारीचा पूर्ण दिवस मोजायचा आपल्याला. बरोबर आहे का? मग काय करायचं? बघा जानेवारी मधील शिल्लक दिवस मोजायचे. जानेवारी मधील शिल्लक दिवस. मग काय किती निघतील बघा? आता 26 तारखेच्या पुढचे दिवस किती राहिले बघा? 26 आणि 5 31 हे 5 दिवस लिहून घ्या इकडं. मग हे 5 ऍड केले याचा अर्थ आपण कुठपर्यंत पोहोचलो? जानेवारीच्या शेवटच्या दिवसाला पोहोचलो आपण. ठीक आहे. आता बघा मधले पूर्ण महिने कुठले आहेत बघा? फेब्रुवारी. बघा फेब्रुवारी ते ऑगस्टच्या आधीचा महिना कुठला आहे बघा? जुलै. इथं जुलै करा. मग इथं काय करायचं बघा? फेब्रुवारी ते जुलै. बघा फेब्रुवारी ते जुलै काय करायचं? ऑड दिवस लिहायचे. ऑड दिवस म्हणजेच काय असतात? आपण पाठीमागच्या क्वेश्चन मध्ये बघितले बघा. तर बघा पूर्ण वर्षामध्ये बघा 30 32 32 3 32 32 3 जे 12 महिने असतात ना त्याच्यामधले आपण काय केले? फक्त 28 दिवसाच्या पुढचे दिवस मोजतो.
ठीक आहे बघा. कारण 28 दिवसापर्यंत 4 आठवडे पूर्ण होतात. आता जर लीप वर्ष असेल ना, तर फक्त इथं 0च्या ऐवजी 1 घ्यायचं. ठीक आहे. आता लक्षात घ्या, तुमचं चालू वर्ष कुठले बघा 2020 आहे. बरोबर आहे का? आता 20 हा बघा लीप वर्ष असते. बरोबर आहे का? 2020 आणि जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी महिना येतो. याचा अर्थ तुम्हाला फेब्रुवारी महिना पूर्ण मोजायचा आहे. फेब्रुवारी महिन्यातली 29 तारीख तुम्हाला मोजून पुढे जायचंय. बरोबर आहे का? याचा अर्थ म्हणजे तिथं तुम्हाला 1 दिवस काउंट करावा लागेल. म्हणजे थोडक्यात काय? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै इथपर्यंत तुम्हाला 8 दिवस मोजावे लागतील. किती निघतात बघा याच्यामध्ये? बघा 3 आणि 2 5, 5 10, 10 आणि 4 14. इकडे 14 दिवस ऍड करा. आणि दुसरं काय बघा ऑगस्ट आता बघा हे 14 दिवस ऍड केले याचा अर्थ आपण पोहोचलो कुठपर्यंत तर बाबा जुलैच्या शेवटच्या दिवसापर्यंत पोहोचलो आपण. ठीक आहे. आता ऑगस्ट मधली तारीख लिहा. ऑगस्ट मधील तारीख. ऑगस्ट मधील तारीख. मग हे किती दिवस घ्यायचे आपल्याला तर 15 दिवस घ्यायचे. झालं मग उत्तर काढा. किती निघते इकडं? बघा 15 आणि 5 20, 20 आणि 10 30 आणि 4 34. 34 ला 7 ने भाग घालवा. किती निघते बघा इकडं? 7 चोक 28, 28 आणि 6 किती झाले? 34 झाले. म्हणजे 6 दिवस ऑड निघतात. ठीक आहे. किंवा डायरेक्ट बघा 14 ला काट मारा कारण की 7 दुने 14 पूर्ण भाग जातोय. इथे परत 7 दुने 14 बाकी राहिली 1. बाकीच काढत चालू आहे ना आपण. किती निघते बघा 5 आणि 1 6. असं पण करू शकतो आपण. चला मग थोडक्यात रविवारच्या पुढे आपण 6 दिवस मोजले तर काय निघेल बघा इकडं? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे आपलं उत्तर निघतंय शनिवार. शनिवार म्हणजे ऑप्शन नंबर काय ते 4 आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये 3219 या संख्येपासून सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या बनवा व त्यांची वजाबाकी करा. ती किती येईल बघा? 3219 पासून आपल्याला मोठी संख्या कुठली घेऊ शकतो आपण बघा? 9 3 2 आणि 1 ही सगळ्यात मोठी संख्या झाली. लहान संख्या कुठली असेल बघा? तर उलट फक्त मांडायचं 1 2 3 आणि 9 आणि यांची वजाबाकी करा. किती निघेल बघा? 11तनं 9 गेले 9 2 11. परत 11तनं 3 गेले 8 आणि 3 11. परत 2तनं 2 गेले 0 राहिले. ठीक आहे. आणि इकडे 9तनं गेले 8 राहिले म्हणजे 8082. 8082 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला इथे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा अल्फाबेट सिरीज वरचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा तुम्हाला याच्यामध्ये? ए सी एफ जे आणि ओ. बघा एच्या पुढे सी किती घर आहे बघा? एच्या पुढे बी आणि सी 2 घरं पुढे गेले की सी निघते. सीच्या पुढे एफ बघा सी. डी ई एफ 3 घरं पुढे गेले की एफ निघते. एफच्या पुढे जे बघा ई एफ. जी एच आय जे बरोबर 4 घरं पुढे गेले की निघते जे. आणि ओ जेच्या पुढे ओ बघा जे. के एल एम एन ओ बरोबर 5 घरं पुढे गेली की ओ निघते. मग ओ पासून आता परत 6 घरं पुढे जावा. काय निघेल बघा? ओ पी क्यू आर एस टी आणि यू. इथं यू निघेल. यू म्हणजे उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये? 12 मीटर लांब व 10 मीटर रुंद खोलीच्या मध्ये 3 सेंटीमीटर लांब व 2 सेंटीमीटर रुंद किती फारशा बसवाव्या लागतील? थोडक्यात काय असतं बघा? आता एक खोली दिली आपल्याला. ठीक आहे बघा त्यांनी. खोलीची लांबी किती आहे? 12 मीटर आहे. रुंदी किती आहे? तर याच्यामध्ये 10 मीटर आहे. बरोबर आहे का? हा आता या खोलीमध्ये बघा 3 सेंटीमीटर लांब, 3 सेंटीमीटर लांब आणि 2 सेंटीमीटर रुंद अशा किती फारशा बसतील आपल्याला काढायची. बरोबर आहे का? मग आपण इथे काय करतो बघा थोडक्यामध्ये खोलीचं जेवढं काय क्षेत्रफळ असेल डिवाइड बाय त्या फरशीचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला एकूण फरशा कळून जातील. मग आता इथे काय निघेल बघा? पण आता बरं तुम्हाला खोलीची लांबी मीटर मध्ये दिली पण फरशाची लांबी सेंटीमीटर मध्ये. आपल्याला काय करावं लागेल? तर फरशीची खोलीची जी लांबी आहे ती तुम्हाला सेंटीमीटर मध्ये घ्यावी लागेल. बघा कसं? 12 मीटर म्हणजेच किती आलं बघा? बघा 1 मीटर म्हणजेच काय झालं? 1 मीटर म्हणजे झाला 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. थोडक्यात काय मग 12 मीटर म्हणजेच किती झाले इकडं? 12 मीटर बरोबर आले किती? 1200 सेंटीमीटर आणि 10 मीटर म्हणजेच 1000 सेंटीमीटर. बरोबर आहे का? मग खोलीचं क्षेत्रफळ काय असतं बघा? लांबी गुणिले रुंदी. म्हणजे किती आलं बघा इकडं? 1200 मीटर 1200 सेंटीमीटर गुणिले 1000 सेंटीमीटर भागिले फरशीचं क्षेत्रफळ किती निघेल बघा आपलं? लांबी किती झाली? 3 सेंटीमीटर गुणिले रुंदी झाली तुमची 2 सेंटीमीटर. झालं भाग घालवा. काय निघेल बघा इकडं? 3 दुने 6. इकडे किती आलं? 6 दुने 12. 200 आलं. 200 वरती इकडे परत 3 शून्य वाढवा. काय निघेल बघा? 200 वरती बघा इकडे 1 2 3. 1 2 3 शून्य पाहिलं म्हणजे उत्तर काय निघेल बघा?
हजार 10,000 लक्ष 2 लाख फरशा येते, पण 2 लाख फरशा तुम्हाला पर्यायामध्ये दिलेल्या नाही त्यांनी. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर आपलं काय होतं, कॅन्सल होऊन जाते. बरं, आता लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये चुकले काय लक्षात घ्या. इथं पहा, खोलीची लांबी बरोबर आहे. खोली 12 मीटर, 12 बाय 10 मीटर असू शकते. बरोबर आहे का? फक्त काय दिले बघा, तुम्हाला जी फरशी दिली, फरशी 3 सेंटीमीटर म्हणजे साधारण एवढं अंतर निघेल. 3 सेंटीमीटरची फरशी असणार आहे का? नाही. मग इथं कमीत कमी बघा 30 सेंटीमीटर लांब आणि 20 सेंटीमीटर रुंद जर असेल ना, तर मग आपलं उत्तर निघतंय बघा, लक्षात घ्या. मग समजा इकडे आता आपण बघा, लक्षात घ्या, 1200 गुणिले 1000 केलं आपण, तर भागिले 30 गुणिले 20 जर केलं ना, तर काय निघतंय बघा उत्तर. बघा, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. परत 3 दुनी 6, 6 दुनी 12, 2 गुणिले 1000 केले की 2000 उत्तर निघते. ठीक आहे बघा, पण कधी जर फरशीची लांबी 30 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर असेल तर उत्तर निघते. ठीक आहे. पण आता 3 आणि 2 दिल्यामुळे ह्याचं उत्तर 2 लाख यायला पाहिजे. पर्यायामध्ये दिलेलं नाही, त्यामुळे उत्तर कॅन्सल होऊन जाते. ठीक आहे. तर बघा, आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग नावाचं, तर बघा त्याच्यावरती पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 499 रुपये आणि कालावधी आपला 1 वर्षांचा आहे. सेम याचप्रमाणे एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. कंबाईन गट, गट कसाठी पण बॅच अवेलेबल आहे आणि तलाठी भरतीसाठी पण बॅच अवेलेबल आहे. ठीक आहे. तर थांबू आता आपण या ठिकाणी.